नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, खरीप व रब्बी 2024 अंतर्गत जो काही पीक विमा तुम्ही भरलेला आहे तो पीक विमा अप्रूव्ह झालेला आहे, मंजूर झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे, हेच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला A to Z सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथे सर्च ऑप्शनमध्ये टाकायचं आहे क्रॉप इन्शुरन्स। क्रॉप इन्शुरन्स टाकल्यानंतर बघू शकतात अशा प्रकारे जे काही ॲप आहे ते ॲप आलेलं आहे। तुम्ही या ॲपचं सविस्तर माहिती बघू शकतात। अशा प्रकारे ॲपचा जो काही इंटरफेस आहे तो इंटरफेस तुम्ही एकदा बघून घ्यायचा आहे। इंटरफेस बघितल्यानंतर तुम्ही जे काही ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये। तर मित्रांनो, जे काही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर बघू शकतात शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही तुमचं ॲप आहे ते ॲप येणार आहे। तर मित्रांनो, ॲप आल्यानंतर तुम्ही येथे लॉग इनचा ऑप्शन आहे मित्रांनो, या लॉग इनच्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। आणि जो काही तुम्ही पीक विमा भरलेला होता CSC सेंटरमध्ये जाऊन त्या पीक विम्याला जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो, तोच मोबाईल नंबर तुम्हाला आता इथे लागणार आहे। त्या नंबरवरती एक OTP येईल, त्या OTP इथे टाकण्यासाठी जो काही मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जो काही तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनावरती तुम्ही एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तर लॉग इन विथ OTP क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही पीक विमा भरलेला होता त्याला एक OTP येईल, तो जसा तसा OTP इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय नाऊ या बटनावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ज्या व्यक्तीचा पीक विमा भरलेला होता त्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे। तर इथे तुम्हाला सर्वात पहिले एक नंबर ऑप्शन दिलेला आहे माय पॉलिसीज या बटनावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला स्टेटमध्ये सर्वात पहिले आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जे काही आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला खरीपचा बघायचा आहे की रब्बीचा बघायचा आहे, तर इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण खरीप पीक विमा बघूया। खरीप केल्यानंतर इथे स्कीममध्ये PMFBY असं सिलेक्ट करायचं आहे। नंतर तुम्ही 2024 हे इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। 24 हे इयर सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही नेक्स्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता 2024चा खरीपचा पीक विमा आपला अप्रूव्ह झालेला आहे। तर तुम्हाला या पीक विम्याची रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तुम्ही त्या पीक विम्यावरती क्लिक करायचं आहे। इथे बघू शकतात पॉलिसी ID आहे, फार्मर डिटेल्स, क्रॉप डिटेल्स आणि प्रीमियम डिटेल्स अशा डिटेल्स आलेला आहे। नंतर पेमेंट डिटेल्स, खाली डाउनलोड रिसिप्ट तुम्ही बघू शकतात। तर तुमची जी काही पीक विम्याची पावती हरवलेली असेल तर तुम्ही हे डाउनलोड रिसिप्ट या बटनावरती क्लिक करून जी काही तुमची रिसिप्ट आहे ती डाउनलोड करून तुमच्याजवळ जपून ठेवतात। तर मित्रांनो, आता बघूया की रब्बी 2024ची पीक विम्याची। तर मित्रांनो, आता बघूया रब्बी 2000 पीक विमा अप्रूव्ह झालेला आहे की नाही। तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही येथे सीझनमध्ये तर मित्रांनो, आता बघूया रब्बी 2024चा पीक विमा अप्रूव्ह झालेला आहे की नाही। तर मित्रांनो, तुम्ही इथे बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर सीझनमध्ये जाऊन फक्त तुम्ही इथे रब्बी करायचं आहे। रब्बी केल्यानंतर प्रोसीड या बटनावरती सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपली पॉलिसी ID आलेली आहे आणि आपलं पीक विमा अप्रूव्ह झालेला आहे। तर इथं एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तर आलेले आहेत आपले सविस्तर सर्व माहिती, किती मंजूर झाला आहे, प्रीमियम काय आहे, पेमेंट डिटेल सर्व माहिती। त्यानंतर डाउनलोड रिसिप्ट या बटनावरती करून ही पण रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे डाउनलोड करून प्रिंट काढून तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही माहिती आवडलेली असेल आणि तुम्हाला या पीक विम्या संदर्भात अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की खाली कमेंट करू शकतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया। अशा नवीन एका व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।